मालाड जसा शहर 1 माळा 2 माळा 3 माळा 4 माळा आरसीसी, बाजूला नवीन प्लिंथ, वर्सोवा मड। भाजप आमदार योगेश सागर व आमदार प्रवीण दरेकर यांनी पावसाळी अधिवेशनात मालाड येथील समुद्र किनाऱ्यावर असलेल्या कथित अवैध बांधकामावर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे। या मागणीला अनुसरून जर प्रत्यक्ष कारवाई झाली तर आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला कोळी मतदारांच्या नाराजीचा फटका बसू शकतो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे। कारण सदर परिसरात पारंपरिक कोळीवाड्यांचे अस्तित्व आहे। या चर्चेमुळे कोळी समाजामध्ये एक प्रकारचे असुरक्षिततेचे व भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे जाणवते। कोळी समाजाच्या प्रतिनिधींनी सरकारकडे स्पष्टता मागण्यास सुरुवात केली असून या मागणीचा राजकीय पडसादांची दखल घेतली जात आहे। कांदळवनाच्या जमिनीवर आणि समुद्रकिनारी भरणी होते आणि पर्यावरणाच्या काय काळे आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी अनधिकृत भराव मोठ्या प्रमाणावर चाललाय। एका बाजूला आपण वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणल्यामुळे आपल्याकडे आर्थिक बर्डन आहे असं आपण सांगतो। मी महसूल मंत्र्यांशी बोललोय, आजही पुन्हा पुनरुच्चार करतो। चारकोप, कांदिवली असेल, मुलुंड, विक्रोळी, वडाळा, वर्सोवा, मड या सगळ्या ठिकाणी सभापती महोदय दहिसर हे भरणी सरास होते। मालाड जसा शहर 1 माळा 2 माळा 3 माळा 4 माळा आरसीसी, बाजूला नवीन प्लिंथ। अध्यक्ष महोदय, जुलै 2024 मध्ये पत्र लिहिलं, महापालिकेने पत्र घेतलं, कारवाई केली नाही। डिसेंबर पर्यंत 50 लोकांना पोझिशन दिलं। साहेब, तुम्हाला कारवाई या पुढच्या 4 दिवसात पाहिजे ना? अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी ते सांगितलं पाहिजे या सभागृहात। याचा पुढे जर अनौथोराइज कन्स्ट्रक्शन किंवा अनधिकृत बांधकाम झालं तर असिस्टंट कमिशनरवर आणि सिनियर पीआयवर आपण गुन्हा दाखल करणार असं अध्यक्ष महोदय महापालिकेला आदेश दिला पाहिजे सरकारच्या माध्यमातून। मंत्री महोदय, जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता। तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagratmaharashtranews.com। तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा। तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।